समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। कॅगच्या अहवालामधून समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला एक मोठा गैरव्यवहार समोर आलाय। 6 कुलूपबंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 अनुदान देण्यात आले। समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला मोठा गैरव्यवहार कॅगच्या अहवालातून समोर आलाय। राज्यातल्या बंद अवस्थेत असलेल्या 6 वसतिगृहांना 4 वर्षात 1,62,00,000 अनुदान दिल्याचं समोर आलंय। यातली 6 पैकी 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात आहे, तर बुलढाणा आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 वसतिगृह आहे। कॅगच्या तपासणीत राज्यातील 6 अनुदानित वसतिगृह प्रत्यक्षात बंद किंवा ओस पडलेली आढळली आहे। मात्र सरकारी नोंदींमध्ये विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं आणि अधीक्षक कार्यरत असल्याचं दाखवून नियमित अनुदान घेतलं जात होतं। 6 वसतिगृहांसाठी गेल्या 4 वर्षात 1,62,00,000 रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं। या अनुदानात अधीक्षकांचं मानधन आणि इतर खर्चाचाही समावेश आहे। जालना शहरातल्या मोदीखाना वसतिगृहावरही गंभीर ताशेरे ओढण्यात आले। कॅगच्या प्रत्यक्ष पाहणीत मोदीखाना वसतिगृहाची इमारत जीर्ण अवस्थेत आणि कुलूप बंद आढळली आहे। मात्र अधिकृत नोंदींमध्ये या वसतिगृहात 38 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं दाखवण्यात आलं होतं। धक्कादायक म्हणजे प्रत्यक्षात वसतिगृह बंद असतानाही 4 वर्षांच्या कालावधीत अधीक्षकाच्या मानधनासाठी 18 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। आपण बघतोय जालना शहरातील हेच ते महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह आहे। गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते हे वसतिगृह बंद आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही इमारत बंद आहे। समोर सुद्धा घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं। कागदोपत्री जे आहे ते या वसतिगृहात 18 विद्यार्थी आणि एक अधीक्षक दाखवण्यात आला होता आणि याच अधीक्षकाच्या पगारासाठी गेल्या 4 वर्षात 18 लाख रुपयाचं अनुदान सुद्धा या वसतिगृहासाठी देण्यात आले। कॅगचा अहवाल हा 22-23चा आहे, परंतु काही जरी 22-23चा जरी असला तर ती खात्याची जबाबदारी म्हणून आमची येतेच। काल जेव्हा तो प्रसिद्ध झाला तर त्यात तातडीनं मी प्रधान सचिवांना त्या संदर्भात चौकशी करायचे आदेश दिलेले आहे आणि त्यात कोणी असू मग कोणी तो भ्रष्टाचार केला, कसा केला, काय केला, या सगळ्यांवर कारवाई ही होईलच।